नमस्कार भक्तांनो. आज आपण एका अशा विषयावर अत्यंत मोकळेपणाने संवाद साधणार आहोत जो आज आपल्यापैकी बहुतांश लोकांच्या घराची शांती हिरावून घेत आहे. तो विषय म्हणजे कुटुंबातील कलह आणि बिघडत चाललेले नातेसंबंध. विचार करा, आज आपण दिवसभर बाहेरच्या जगात कष्ट करतो, जगाचे टोमणे सहन करतो, पैशाची ओढाताण सोसतो. हे सगळं आपण कशासाठी करतो? तर रात्री घरी आल्यावरती आपल्या माणसामध्ये आपल्याला 4 सुखाचे क्षण मिळावेत, घरात शांतता लाभावी म्हणून. पण जर घरात पाऊल ठेवताच घरातली माणसं एकमेकांवर ओरडू लागली, सासू सुनेमध्ये विस्तवही जायनासा झाला, पती पत्नीमध्ये संवाद संपून फक्त वाद उरले आणि रक्ताची नाती किंवा इगोसाठी एकमेकांचे तोंड पाहायचे सोडून देऊ लागली, तर मग त्या माणसाने सुखासाठी जायचे कुठे? आजकाल घरांची आकारमानं वाढली आहेत, पण मनाची कवाडं मात्र लहान झाली आहेत. माणसाकडे आलिशान फ्लॅट्स आहेत, AC बेडरूम्स आहेत, पण त्या शांत AC खोलीतही माणसाला रात्री शांत झोप येत नाही, कारण डोक्यात आणि घरात कलहाचा विस्तव पेटत असतो. अशावेळी माणूस वैतागून म्हणतो, माझ्याच घरात एवढी भांडणं का? मी सगळ्याचे चांगले करतो, तरीही घरातली माणसं माझ्याशी असं का वागतात? देवाला माझी दया येत नाही का? भक्तांनो, साक्षात परब्रह्मस्वरूप श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे केवळ हिमालयात बसून तपश्चर्या करणारे संत नव्हते. ते तुमच्या आमच्यासारख्या प्रापंचिक लोकांचे माहेर होते. गोंडवलेच्या मतात जेव्हा एखादा भक्त यायचा, तेव्हा महाराज त्याला आधी विचारत, तुझ्या प्रपंचात सगळे आनंदात आहेत ना? घरात शांती आहे ना? महाराजांचे स्पष्ट मत होते की ज्याचे आपल्या घरातील नातेसंबंधावर प्रेम नाही, जो आपल्या मातापित्याला, पती पत्नीला किंवा मुलांना सुखी ठेवू शकत नाही, त्याच्या परमार्थाला आणि नामाला काहीही अर्थ नाही. घरातील कलह कशामुळे निर्माण होतो? माणसाचा इगो नाती कशी संपवतो आणि साध्या सोप्या उपायांनी घराचे गोकुळ कसे करावे, याचे जे अद्भुत आणि अत्यंत व्यावहारिक मार्गदर्शन महाराजांनी केले आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत सविस्तर पाहणार आहोत. आजचा हा व्हिडिओ तुमच्या घरातील भांडणे कायमची मिटवून तिथे प्रेमाचा झरा निर्माण करेल. व्हिडिओ मनापासून आणि पूर्ण ऐका, कारण आज स्वतः महाराज तुमच्या घरातील वाद मिटवायला आले आहेत. भक्तांनो, सर्वात आधी आपण हे समजून घेतले पाहिजे की महाराज कुटुंबाकडे आणि नात्यांकडे कोणत्या दृष्टीने पाहत असत. महाराज आपल्या एका प्रवचनात म्हणतात, अरे हा प्रपंच आणि हे कुटुंब तुला देवाने दिलेले एक शेत आहे. या शेतात तू जसे वागशील तसेच पीक तुझ्या पदरात पडेल. आपण बऱ्याचदा समजतो की आपले कुटुंब आपल्या इच्छेने बनले आहे, पण महाराज सांगतात की या जन्मात जी माणसे आपल्या कुटुंबात एकत्र आली आहेत, मग ते आपले आईवडील असोत, पती पत्नी असोत, भाऊ बहीण असोत की मुले असोत, हे सर्व आपले पूर्वजन्मीचे ऋणानुबंध आहेत. आपण मागच्या जन्मात कोणाचे तरी देणे लागत होतो किंवा कोणी आपले देणे लागत होते. ते हिशोब पूर्ण करण्यासाठी देवाने आपल्याला या एका छताखाली आणले आहे. म्हणून महाराज म्हणतात, जर घरातील एखादी व्यक्ती तुमच्याशी वाईट वागत असेल, सारखी चिडचिड करत असेल, तर समजावे की आपण तिच्यासोबतचा मागचा काहीतरी हिशोब चुकता करत आहोत. तिथे जर तुम्ही उलटून भांडण केले तर तो हिशोब मिटण्याऐवजी आणखी वाढतो आणि पुढच्या जन्माची शिदोरी बनतो. महाराज म्हणतात, प्रपंचात माणसाने नेहमी सोशिक असावे. सोशिक असणे म्हणजे लाचार होणे नव्हे, तर समोरच्याच्या अज्ञानाला क्षमा करणे. आपण काय करतो? आपण बाहेरच्या लोकांचे कितीही नखरे सहन करतो. ऑफिसमध्ये बॉस ओरडला तरी हसून मान डोलावतो, पण घरातल्या माणसाने जरा कुठे काही वेगळे बोलले की आपला पारा चढतो. गोंदवल्यात एकदा एक गृहस्थ आले. ते खूप मोठे साधक होते, तासनतास जप करायचे, पण मठात आल्यावर ते सारखे घरातील लोकांची गाराण गात होते की माझी पत्नी मला साधनेत मदत करत नाही, मुले ऐकत नाहीत, घरात सारखा कटकटीचा वातावरण असतो. महाराजांनी त्यांच्याकडे पाहिले आणि एक अत्यंत मार्मिक वाक्य म्हटले, जे आज आपल्या सर्वांचे डोळे उघडणारे आहे. महाराज म्हणाले, अरे तू रात्रंदिवस रामाचे नाव घेतोस, पण तुझ्या घरातल्या रामाला मात्र तू ओळखत नाहीस. तुझ्या पत्नीमध्ये, तुझ्या मुलामध्ये जो राम बसला आहे त्याला आधी सुखी कर. त्यांना न दुखावता तू जे नाम घेशील तेच रामापर्यंत पोहोचेल. घरात कटकट ठेवून तू कितीही जप केलास तरी तो रामाला आवडणार नाही. यावरून समजते की महाराजांच्या नजरेत कुटुंबातील नातेसंबंधांना किती मोठे स्थान होते. भक्तांनो, घराघरामध्ये भांडणे का होतात याचे विश्लेषण करताना महाराजांनी मानवी स्वभावातील 3 मुख्य दोष सांगितले आहेत, जे आजच्या काळातील तंतोतंत लागू होतात. हे दोष जर आपण सुधारले तर अर्धी भांडणे तिथेच संपतील. दोष पहिला, अपेक्षेचे ओझे. महाराज म्हणतात, संसारात दुःखाचे सर्वात मोठे मूळ म्हणजे अपेक्षा. आपण प्रत्येक नात्याकडून काहीतरी अपेक्षा ठेवून असतो. पतीने माझ्या मनासारखेच वागले पाहिजे, सुनेने माझ्या प्रत्येक शब्दाला मान दिला पाहिजे, मुलांनी मी सांगेन तोच करिअर निवडला पाहिजे.
जेव्हा समोरची व्यक्ती आपल्या अपेक्षेप्रमाणे वागत नाही तेव्हा आपल्याला राग येतो आणि तिथं कलह सुरू होतो. महाराज म्हणतात, दुसऱ्याला बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःचे मन स्थिर करायला शिका. तुम्ही कोणाकडूनही अपेक्षेचा हट्ट धरू नका. तुमचे कर्तव्य प्रामाणिकपणे करा आणि फळ देवावर सोडा. दोष दुसरा, मीपणाचा अहंकार. घरातल्या बहुतांश भांडणामध्ये मूळ वाद हा विषयाचा नसतोच, तो असतो युगोचा म्हणजेच अहंकाराचा. माझंच कसं बरोबर आहे, मी या घरासाठी एवढं करतो, मग माझा शब्द खाली कसा पडला, तिने मला उलट उत्तर कसं दिलं, या मीपणामुळे नात्यांमध्ये भिंती उभ्या राहतात. महाराज म्हणतात, जिथे अहंकार असतो तिथे राम कधीच नसतो. घरात जर शांतता हवी असेल तर एकाने थोडे नमते घ्यायला शिकले पाहिजे. नमणे म्हणजे हरणे नव्हे, तर नाती टिकवण्यासाठी स्वतःच्या अहंकाराची आहुती देणे होय. महाराज म्हणायचे, विहिरीत पाणी काढायला बादली जेव्हा नमते तेव्हाच ती पाण्याने भरून वर येते, ताट राहणारी बादली रिकामीच राहते. दोष तिसरा, जिभेवरचा ताबा सुटणे. महाराज आपल्या प्रवचनात शब्दांच्या ताकदीबद्दल वारंवार सांगायचे. ते म्हणायचे, शस्त्रामुळे झालेली जखम काही दिवसात भरून निघते, पण जिभेने म्हणजेच टोमण्यांनी आणि वाईट शब्दांनी काळजावर झालेली जखम आयुष्यभर भरून निघत नाही. भांडणाच्या भरात माणूस असे काही शब्द बोलून जातो जो वर्षानुवर्षाचे प्रेम एका सेकंदात संपून टाकतात. महाराज म्हणतात, जेव्हा समोरचा माणूस रागात असेल तेव्हा तुम्ही शांत राहा. तुमचे मौन हे समोरच्याच्या रागावर पाण्याचे काम करेल. जर तुम्हीही आग ओकू लागलात तर घराची राखरांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही. भक्तांनो, आता आपण त्या व्यावहारिक उपायांकडे वळूया जे महाराजांनी स्वतः आपल्या भक्तांना घरातील सुख शांती टिकवण्यासाठी दिले आहेत. ही त्रिसूत्री आज प्रत्येक कुटुंबाने आपल्या दैनंदिन जीवनात वापरली पाहिजे. दोष स्वतःमध्ये पहा, दुसऱ्यात नाही. महाराज म्हणतात, आपली नजर नेहमी दुसऱ्यांचे दोष शोधण्यात पटाईत असते. सासू सुनेचे दोष काढते, सून सासूचे काढते. जर घरात शांतता हवी असेल तर आजपासून दुसऱ्याच्या दोषाकडे कानाडोळा करायला शिका. समोरच्या गुणामध्ये काय चांगले आहे ते पहा. जेव्हा तुम्ही समोरच्याच्या चांगल्या गोष्टीचे कौतुक करता तेव्हा त्याचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. महाराज म्हणायचे, जर जग सुधारायचे असेल तर सुरुवात स्वतःपासून करा. घराला मठाचे स्वरूप द्या. महाराज एक अत्यंत सुंदर उपाय सांगतात. घरामध्ये दररोज किमान 10 ते 15 मिनिटे घरातील सर्व सदस्यांनी एकत्र बसावे. एकत्र बसून देवाजवळ दिवा लावावा आणि मोठ्याने नामस्मरण किंवा आरती करावी. आजच्या काळात काय झाले आहे, एकाच घरात राहूनही प्रत्येकजण आपापल्या मोबाईलमध्ये व्यस्त असतो. संवाद पूर्णपणे हरवला आहे. महाराज म्हणतात, जेव्हा घरातील सर्व लोक एकत्र बसून श्रीराम जय राम जय जय राम हा जप करतात तेव्हा त्या नामाच्या कंपनामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा, वास्तुदोष आणि भांडणाची प्रवृत्ती नष्ट होते. घरात एक दिव्य शांतता उतरते. अन्नाची सात्विकता टिकवा. हा मुद्दा अत्यंत सूक्ष्म पण महत्त्वाचा आहे. महाराज म्हणतात, जसे अन्न आपण खातो तसेच आपले विचार बनतात. घरात स्वयंपाक करणाऱ्या स्त्रीने कधीही चिडचिड करत, रडत किंवा घरातील लोकांवर रागवत स्वयंपाक करू नये, कारण त्या नकारात्मक भावना अन्नात उतरतात आणि ते अन्न खाऊन घरातील लोकांची बुद्धी तामसी होते, ज्यामुळे भांडणे वाढतात. महाराज सांगायचे, स्वयंपाक करताना सतत मनातल्या मनात नामाचा जप करावा. ते नामयुक्त सात्विक अन्न जेव्हा घरातील लोक खातात तेव्हा त्यांच्यातील क्रोधाची भावना शांत होते आणि आपापसातील प्रेम वाढते. भक्तांनो, महाराजांच्या काळातील एक अतिशय सुंदर आणि कौटुंबिक प्रसंग आहे का, जो ऐकताना तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि नामाचे मर्म समजेल. गोंदवले गावात एक कुटुंब राहत होते. घरात सासू आणि सून यांच्यात रोज भयानक भांडणे व्हायची. सून सुशिक्षित होती पण सासू जुन्या विचारांची होती. रोजच्या कटकटीमुळे त्या घरातील मुलगा इतका वैतागला होता की त्याला घरी यायची भीती वाटायची. शेवटी एक दिवस कंटाळून ती सून महाराजांकडे मठात आली. तिने महाराजांना सांगितले, महाराज, माझी सासू मला खूप छळते, रोज टोमणे मारते. मला त्यांच्यासोबत राहायचे नाही. मी माझ्या माहेरी चालले आहे, मला आशीर्वाद द्या. महाराजांनी तिची सर्व तक्रार शांतपणे ऐकून घेतली. महाराज तिच्यावर रागवले नाहीत. उलट अत्यंत प्रेमाने म्हणाले, बाळा, तू खूप समजूतदार आहेस. मला सांग, तू जेव्हा माहेरून सासरी आलीस तेव्हा तू सोबत काय घेऊन आलीस? सून म्हणाली, माझ्या आईवडिलांनी मला दागिने दिले, कपडे दिले, भांडी दिली. महाराज हसले आणि म्हणाले, पण तू एक गोष्ट आणायला विसरलीस. तू सासरच्या लोकांना आपले मानणारे प्रेम आणायला विसरलीस. मला सांग, तुझी सासू वृद्ध आहे की नाही? तिने आयुष्यभर कष्ट केले आहेत. आता तिचे वय झाले आहे म्हणून कदाचित तिचा स्वभाव चिडचिडा झाला असेल. तू जर तिच्या टोमण्यांकडे माझ्या आईनेच मला रागावले आहे या भावनेने पाहिलेस तर तुला राग येईल का? महाराजांनी तिला एक सोपा विधी दिला. महाराज म्हणाले, तू आजपासून सासूला उलट उत्तर देणे पूर्णपणे बंद कर.
ती जेव्हा रागवेल तेव्हा तू मनातल्या मनात श्रीराम म्हणत राहा आणि रोज सकाळी उठल्यावर तिच्या नकळत मनातल्या मनात तिच्या पाया पडून आशीर्वाद घे की हे महाराजा, मला या मुलीची सेवा करण्याची शक्ती द्या. हे तू फक्त 1 महिना कर, मग बघ काय होते. त्या सुनेने महाराजांच्या शब्दांवर पूर्ण विश्वास ठेवला. तिने घरी जाऊन सासूला उलट उत्तर देणं बंद केलं. सासू ओरडायची पण सून शांतपणे आपले काम करायची आणि मनातल्या मनात रामनाम घ्यायची. काही दिवसातच सासूला जाणवलं की सून बदलली आहे. तिची नम्रता आणि तिची सेवा पाहून सासूचे कठीण हृदय वितळले. 1 महिन्यानंतर ती सासू स्वतः सुनेचा हात धरून महाराजांच्या मठात आली. सासूच्या डोळ्यात अश्रू होते. ती महाराजांना म्हणाली, महाराज, तुम्ही माझ्या घराचं सोनं केलंत. माझी सून लक्ष्मीसारखी वागत आहे. महाराजांनी दोघांच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, संसारात जिंकणे म्हणजे समोरच्याला हरवणे नव्हे, तर समोरच्याचे मन जिंकणे होय. भक्तांनो, विचार करा, जर एका सुनेच्या नम्रतेने आणि नामस्मरणाने घर बदलू शकते, तर आपण आपल्या घरात हा प्रयोग का करू शकत नाही. महाराज जरी गेले असले तरी त्यांचे विचार त्रिकालबाधित आहेत. आजच्या सोशल मीडिया आणि मोबाईलच्या युगात जर त्यांचे विचार अधिकच गरजे झाले आहेत. आज आपण पाहतो की लोक बाहेरच्या जगाशी फेसबुक किंवा व्हॉट्सॲपवरील अनोळखी लोकांशी तासनतास गप्पा मारतात, पण घरात शेजारी बसलेल्या आपल्या आईवडिलांशी किंवा पत्नीशी 2 मिनिटे शांतपणे बोलत नाहीत. प्रत्येकाला आपापले प्रायव्हसी हवी आहे. प्रत्येकाला स्वातंत्र्य हवे आहे. यामुळे आज समाजात डिप्रेशन, एकटेपणा आणि घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. महाराज म्हणतात, प्रपंचात जर तुम्हाला सुख हवे असेल तर नात्यांना वेळ द्यायला शिका. एकत्र बसून जेवणे, एकमेकांच्या सुखादुःखाच्या गोष्टी ऐकणे आणि संकट काळात मी तुझ्यासोबत आहे हा विश्वास देणे, हेच खरे कुटुंब आहे. जर तुमच्या घरात सुख शांती नसेल तर तुम्ही बाहेर कितीही पैसे कमवले, कितीही देवदर्शन केले तरी तुमच्या मनाला कधीही तृप्ती मिळणार नाही. देवाने तुम्हाला जे कुटुंब दिले आहे ते सर्वोत्तम आहे असे माना. घरातील व्यक्तीमध्ये दोष देव पाहायला शिका. जशी पंढरपुरात विठ्ठलाची मूर्ती आहे तशी तुमच्या घरात तुमचे आईवडील हे चालते बोलते देव आहेत, त्यांची सेवा करा. पत्नी ही घराची लक्ष्मी आहे, तिचा आदर करा. मुले हे देवाचे रूप आहेत, त्यांच्यावर चांगले संस्कार करा. जेव्हा तुम्ही नात्यांना देव मानता तेव्हा घरात कलहाला जागाच उरत नाही. तर भक्तांनो, आपल्या गोंदवलेकर महाराज अमृतवाणी चॅनलवर कुटुंबातील कलह मिटवून नातेसंबंध सुधारणारी महाराजांची दिव्य अमृतवाणी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. बोला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय.